नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण. आज मी चाललेलो आहे बॅडमिंटन खेळायला. खूप महिन्यांनंतर हा योग आला आहे. अख्खा उन्हाळा गेला पण बॅडमिंटन खेळायचा योग नाही आला. आज चाललो आहे आणि वातावरण पण एवढं सुंदर झालेलं आहे. मी रेनकोट घातलेलं आहे, तुम्हाला लक्षात येतच असेल की काय वातावरण असेल. तुम्हाला दाखवतो. हे सध्याचं वातावरण आहे. पाऊस मध्येच येतोय मध्येच जातोय, पण एकदम खूपच असं सुंदर वातावरण आहे. आणि अशा वातावरणात आता मी चाललोय खेळायला वारजेला, आळंदीवरून. बघू किती वेळ लागतो. रस्त्यात अजून एका जणाला भेटायचंय. तर गाईस आज मी येणारच नाहीये. तर आज मी नको येऊस तू. मला माझं तर करू दे ना. तू मला सांगायला पाहिजे ना, तू ब्लॉग घे. तर गाईस ही वैभवी नाही. सगळ्यात अगोदर मला हे सांगायचंय की मी निघालो घरून मस्तपैकी पावसाचा आनंद घेत आलोय मी. मला खूप मजा आली. खूप पाऊस लागला, फटके बसले. अजून मी रेनकोट नाही उघडलं. रेनकोट उघडल्यावर कळेल की किती पाऊस लागलाय मला अजून आणि किती मी भिजलोय. आणि मग आता मी वेदांकडे चाललोय ना. मग ते असतं ना, एखाद्या देवाला जाताना रस्त्यात एखाद्या सेंद्रिय दैवताला भेटायचं असतं. येस, आय एम हिअर. ही वैभवी, ही आजपर्यंत ब्लॉग मध्ये नाही आली. आमचे भांडणं झाले होते. मग नंतर ती मला शरण आली आणि मला सॉरी बोलली ती. असं काही झालेलं नाही. आणि मग आता मी तिला माफ केलंय. असं काही झालेलं नाही. तू मला सॉरी बोललास पाहिजे. आणि मग येस, आणि आज ही ब्लॉग मध्ये आली आहे. अशी एकंदरीत मजा आहे. आम्ही बाय द वे खेळायला चाललो. कुठे चाललं तुम्ही खेळायला? आम्ही बॅडमिंटन खेळायला चाललो. कोण कोण चाललंय? मी, वेद्या आणि त्याच्या शाळेतले मित्र आहेत ती. तुम्ही मला कधी सांगितलं? कारण की आता ठरलं. आता सांगायचं ना मला की आपण चाललोय म्हणून. त्या शाळेतले मित्र चालतील का तुला? हो, का नाही चालणार? तू चाललास शाळेत. गजब बेइज्जती. A few moments later. तर गाईस, मी आलोय वेदांकडे. अथक मेहनतीनंतर, अथक कष्टानंतर, अथक पावसानंतर. पण तुम्हाला सांगतो एवढी मजा आली आहे ना आजचा म्हणजे मी पाऊस मागच्या 3-4 दिवसांपासून सुरू आहे पुण्यात. पण मला खूप मजा आली आहे पावसात भिजून. मी अगदी खूप आनंद घेत आलो आहे पावसाचा. मजा आली. आणि आता मी वेदांकडे आलो आहे. आम्ही काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या यूट्यूबसाठी, तर त्या आल्या आहेत. आपण त्या म्हणजे त्यांनी ऑलरेडी अनबॉक्स केल्या आहेत, पण मी आता असेंबल करून बघणार आहे. मी आलो आहे म्हटल्यानंतर त्या चेक तर करायला लागतीलच ना. सो लेट्स अनबॉक्स इट. फुल सिनेमॅटिक फील. हा होता आमचा सेटअप. लाईट आम्ही टेस्ट केलाय. छान वाटतंय. 4K मध्ये शूट केल्यानंतर एकदम क्लास लाईट पडतोय. त्याच्यामध्ये 2 लेअर्स आहेत. आम्ही आता ते पण एक काढून एक लावून, एक काढून एक लावून असं आम्ही चेक करणार आहे. अजून तो ब्राईट होईल एक लेअर काढल्यानंतर. त्यात पण एक आतली लेअर आहे, एक बाहेरची लेअर आहे. खूप लोकांना माहिती असेल. आमच्यासाठी फर्स्ट टाइम आहे हा एवढा मोठा लाईट. 1 hour later.
अशा तऱ्हेने आमचं खेळून झालेलं आहे. मी मॅच जिंकलो आहे खूप साऱ्या आणि हे लोक हारलेत. मला मजा आली. हरलेलं मॅच सांग ना शेवटच्या जाऊन माती करून. हा सूरज आहे, हा वेद आहे. याला आपण भेटलोय ऑलरेडी. याला आपण कटअप करू. सूरजला आपण पहिल्यांदा भेटतोय ब्लॉग. तो पण माझ्या शाळेतला मित्र. हा, तो पण वेदाचा शाळेतला मित्र आहे. सर जरा हाय केलं तर बरं पडेल. तेवढं आमचे जरा थकलेत ते त्याच्यामुळं. खूप दिवसानंतर खेळायला आलो होतो, त्याच्यामुळे जरा थकवा आला आणि पण मजा आली एकंदरीत. म्हणजे एवढा पण गेम घाण नाही झाला, मजा आली खेळायला. वी एन्जॉयड द मॅच. The next day. वातावरण अपडेट गाईज. गेले 4 दिवस झाले पुण्यात नॉनस्टॉप पाऊस सुरू आहे. मी राहायला आळंदीमध्ये आहे. आळंदीमधून इंद्रायणी नदी वाहते, जर तुम्हा लोकांना माहिती असेल तर. आणि आज माझ्या घराच्या गॅलरीमधून इंद्रायणी नदी दिसू लागली आहे. म्हणजे आज इंद्रायणी नदीला महापूर आलेला आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हा इकडं हे पूर्ण पूर आलेला आहे नदीला. इथून नदी बिलकुल दिसत नाही, पण आज इथे नदी दिसू लागली आहे. आणि इकडच्या साईडनी पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे इथे हे बघा, इथे दिसू लागलंय. आणि बस इकडून ही जी लेन आहे, या लेनमध्ये पण आता हळूहळू पाणी भरत चाललंय. आणि असं एकंदरीत अपडेट आहे खूप. आणि हे बघा, हे सगळं शेतामध्ये वगैरे पण पाणी भरलं आहे. इकडे पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, इकडे पण शेत आहे. शेत नाही ते आता ते सगळं तिकडे पाणी साचलेलं आहे. हे बघा, हे इकडे तुम्ही बघू शकताय. अशी सगळी गंमत झालेली आहे. मजा तर येऊ लागली आहे, पण वातावरण बघता आणि ते नदीने जे रौद्ररूप धारण केलं आहे ते बघता थोडीशी भीती पण वाटू लागली आहे. पण वातावरण एकदम क्लास आहे, पण नुकसान खूप होऊ लागलं आहे. आणि शिवाय परवाच्या दिवशीपासून आपलं आषाढी पंढरपूरची वारी पण आळंदीवरून निघणार आहे. त्याच्यासाठी वारकऱ्यांची गर्दी पण वाढत चालली आहे. आणि म्हणजे पोलीस आणि प्रशासन आवाहन करू लागले की कोणी येऊ नका म्हणून. पण खूप सारे वारकरी लोक हे वयस्कर असतात, त्यांना ह्या गोष्टींची इन्फॉर्मेशन नसते, तर ते येऊ लागलेत आणि ते अडकू लागलेत. कठीण परिस्थिती होऊ लागली आहे. पाऊस थांबायला हवा आणि ॲटलिस्ट पालखी निघूस तर तरी ही गोष्ट सगळी थोडीशी कंट्रोलमध्ये यावी, असं सगळं आहे. हे लेटेस्ट अपडेट द्यायचं होतं म्हणून एकदम ब्लॉग कट केला आणि मग डायरेक्ट मी हा सीन दाखवला. जर या अगोदरचा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आळंदीचा काय अपडेट आहे ते मी तुम्हाला जमलंच तर इंस्टाग्रामवरती देत राहीन. थँक्यू.